सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला धानाय सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. उद्या 25 तारखेपासून नेट एग्जाम सुरू होणार आहे. आपण नेट एग्जामसाठी खूप प्रयत्न ऑलरेडी सेटसाठी तुम्ही केलेले आहातच. तेच प्रयत्न तुम्ही नेटसाठी पण वापर करा आणि नेट एग्जाममध्ये तुम्हाला यश मिळो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करून तुमच्यासाठी जे काही मी व्हिडिओ तयार करत होतो, परीक्षा पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थी पास झालेले विद्यार्थी मला धन्यवाद देत आहेत. त्या तुमच्या धन्यवाद मेसेज मला मिळाल्यानंतर मला अजून काम करण्याची एक ऊर्जा, अजून काम करण्याची एक प्रेरणा, अजून काम करण्याची एक शक्ती, अजून काम करण्याची एक उत्साह माझ्या मनात येत आहे. त्यामुळे तुम्ही परीक्षा पास व्हा. परीक्षा पास झाल्यानंतर मला मी पास झालो सर असं एक माहिती मला दिलं तर खूप मला बरं होईल. आतापर्यंत 1004 विद्यार्थी सेट आणि नेट परीक्षा पास झाले होते. आज कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यामधील एक मस्की म्हणून एक गाव आहे, त्या गावातील एक विद्यार्थी तो 2024च्या सेट एक्झाममध्ये पास झाला होता. त्यांनी तेव्हा पास झालेले विषय आज मला सकाळी त्यांनी मेसेजद्वारे पाठवलेलं, सर मी 2004 मध्ये केसेट पास झालो, तुमचं व्हिडिओ आणि पुस्तक मी वापर केलो सर, आणि तुम्हाला आज मी सांगत आहे उद्या मी नेट एक्झामसाठी जात आहे. तुम्ही आमच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी आणि खेडेगावातील विद्यार्थ्यांसाठी जे काही व्हिडिओ तुम्ही तयारी करीत आहात ते कंटिन्यू तसंच तुमचं काम करत राहावा सर म्हणून मला ते माहिती दिलेले आहेत. असे हे देव माणूस असा हा यंकण्णा प्रोफेसर यंकण्णा म्हणून आहे. त्यांचा विषय इतिहास आहे. पेशन्स अँड परसिव्हरन्स, समाधान आणि सातत्य जर ठेवलं तर रिझल्ट मिळतो. त्यांनी कन्नडमध्ये असं माहिती दिलेत. हाय, गुड ಮಾರ್ನಿಂಗ್ ಸರ್, ಐ ಆಮ್ ಯಂಕಣ್ಣ ಮಸ್ಕಿ ಸರ್. ನಂದು ಕೆಸೆಟ್ 2024 ಕೆಸೆಟ್ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಕ್ವಾಲಿಫೈ ಆಗಿದೆ. ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಡೈಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೆಟ್ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಿಮ್ಮ स्फूर्तिदायक मातुಗಳಿಂದ ತುಂಬಾ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಬಂದಿದೆ. तुमचा कॉन्फिडन्स मला आलेला आहे. मी नेट पास परीक्षा देणार आहेत. केसेट पास झालो. इतिहास विषय माझा आहे. ನಿಮ್ಮ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆ ಹೀಗೆ ಮುಂದುವರಿಲಿ. तुमचा निस्वार्थ ಸೇವೆ असंच पुढे करत राहा. ನಮ್ಮಂತ ಬಡ ಮತ್ತು ಹಳ್ಳಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ತುಂಬಾ ಸಹಾಯವಾಗುತ್ತದೆ. आमच्यासारखे गरीब आणि खेडेगावातील विद्यार्थ्यांना मदत होत आहे असं त्यांनी सांगितले. आणि त्यांना मी इंग्रजीमध्ये आजच मेसेज दिलो. प्रोफेसर यंकण्णा सर, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन, वी आर प्राउड ऑफ यू. रिअली आय एम सो हॅपी टू रीड युअर सक्सेस मेसेज. You are deserved for this success. Go ahead. You will get easily success in net exam also. Kindly convey my humble namaskar to your parents. God bless you dear. Your message encouraged me to do more and more hard work. Thank you तम्मा. Your DGK sir. आता सकाळी त्यांना मीही मेसेज दिलो. मला सांगायचं त्यांचा गाव जो मस्की आहे ना, हा खूप इतिहासामध्ये प्रसिद्ध झालेली ही गाव आहे. पूर्वी इतिहासपूर्व जे अशोक राजा होता ना, अशोकांची तिथं एक शिलाशासन मिळालेले आहे. त्यामुळे हे गाव ऐतिहासिक दृष्टीने खूप प्रसिद्ध असलेले गाव. त्यापूर्वी त्याला मस्की ऐवजी मोसंगी असे म्हणत होते. तिथे एक नदी आहे मस्की म्हणून नदी, मस्की नाला, त्यामुळे त्याचं मस्की म्हणून आता नाव आलेलं आहे. मला या गावात एक शिलाशासनामध्ये एक महत्वाचा शिला सापडलेला आहे. त्याच्यामध्ये एक 3 श्वान आपण जे म्हणतो ना, 3 श्वानाची चित्र आहेत. 3 तोंड असलेले चित्र आहेत. आपण श्वान म्हणतो इंग्लिशमध्ये. त्या श्वानांचा 3 चेहरा असलेले एक चित्र त्यांना सापडलेलं आहे आणि तो NCERTने घेतलेलं आहे. NCERT घेऊन काय केलं माहिती आहे का, त्यांचा जो NCERTचं पुस्तक आहे त्या NCERTच्या पुस्तकावरती त्यांनी हे सिम्बॉल ठेवलेले आहेत. हे सिम्बॉल त्या मस्कीमध्ये सापडलेले आहेत. हे सिम्बॉल म्हणजे हे सिम्बॉलचं चित्र तिथं सापडलेलं आहे. मल्लिकार्जुन मंदिर मध्ये सापडलेले आहेत. मस्की येथे रायचूर जिल्हा NCERTने घेतलेले आहे. आणि तिथं विद्या मृत मनस्तुते, लाईफ एटर्नल थ्रू लर्निंग असं एक वेद वाक्य आहे. लाईफ एटर्नल थ्रू लर्निंग, शिक्षणाद्वारे आपलं जीवन शाश्वत करू शकतो. शिक्षणाद्वारे आपलं जीवन शाश्वत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन का शाश्वत आहे? शिक्षण घेतल्यामुळे. महात्मा फुलेंचे जीवन का? शिक्षण घेतल्यामुळं. सावित्रीबाई फुले ताईंचं जीवन का शाश्वत झालं? शिक्षण घेतल्यामुळं. APJ अब्दुल कलाम सरांचं जीवन का शाश्वत झालं? शिक्षण घेतल्यामुळं. तुम्ही पण केसेट महाराष्ट्राचे सेट एक्झाम पास व्हा, नेट एक्झाम पास व्हा आणि तुमचं जीवन लाईफ एटर्नल थ्रू लर्निंग, तुमचंही जीवन शाश्वतच होतं. शाश्वत व्हावं हीच शुभेच्छा देऊन येणारी नेट एक्झाम पास व्हा. सेट तरी झालेले आहेत. शक्य झालं तर मी लिहिलेलं नेट आणि सेटचं पुस्तक कृपया घ्यावी. तुम्ही पण पुढे जावा. तुमच्यासोबत मलाही खाली पडलेल्या माणसाला वर घेऊन या. तुमचं जीवन अजून कल्याण व्हावं एवढीच शुभेच्छा व्यक्त करून परीक्षा पास झाल्यानंतर
तुम्ही मला मेसेज करा, तुमचंही नाव मी माझ्या लिस्टमध्ये घेऊन जातो. हा 1005वा विद्यार्थी. आतापर्यंत जे जे विद्यार्थी पास झाले त्यांचं नाव मी माझ्या ह्या डायरीमध्ये लिहून ठेवलेले. हे माझं पर्सनल डायरी आहे. पास झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव इथं मी ठेवलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थी, जो विद्यार्थी कुठून आहे त्यांचं नाव आहे. आता सुरेश म्हणून आहे, तो तमिळनाडूचा आहे. सेलमला माझा इंटरव्ह्यू झाला होता, तिथं माझा वर्कशॉप झाला होता विद्यापीठात, सेलम युनिव्हर्सिटीमध्ये. तिथं व्याख्यान दिल्यानंतर हा अंध माणूस, ह्याला दोन्ही डोळे नाही सुरेशला, तो माझा प्रेरणा घेऊन 5 विषयात आज तो नेट परीक्षा पास झालेला आहे. तमिळनाडूचा हा विद्यार्थी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचं नाव इथं मी माझ्या डायरीमध्ये ठेवलेले. प्रकाश सर ट्रक ड्रायव्हर आहेत. सारा पठाण कोड, प्रत्येक विद्यार्थ्यांचं नाव इथं माझ्या लिस्टमध्ये आहे. कृपया तुम्ही पण परीक्षा पास व्हा आणि रिझल्ट काढा, एवढीच शुभेच्छा व्यक्त करून माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.